विधानसभा निवडणूक जिंकल्यानंतर आमची जबाबदारी वाढली असून निवडणूक प्रचारादरम्यान दिलेला शब्द पाळण्यासाठी नागरिकांचा आभार मानायला मी विदर्भात आलो आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। ते विदर्भ दौऱ्यासाठी नागपुरात आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला। आज विदर्भ दौऱ्यावर आपल्या इथल्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी मेळावा आयोजित केला आहे। त्याला मी जातो आहे। खरं म्हणजे निवडणुकीत मी इकडे प्रचाराला आलो होतो आणि तेव्हा मी सांगितलं होतं की आमच्या उमेदवारांना महायुतीच्या निवडून द्या आणि मग निवडून आल्यावर गुलाल उधळायला आणि आपले आभार मानायला मी येईन। त्याप्रमाणे या जनतेचे आभार मानण्यासाठी मी इकडे आलेलो आहे। खरं या सर्व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने महायुतीला लँडस्लाईड मॅन्डेट दिलं, काम करणाऱ्या लोकांना सत्ता दिली आणि त्यामुळे आणखी आमची जबाबदारी वाढलेली आहे, म्हणून आता त्यांचे आभार मानायला मी या भागात आलो। धमक्या यापूर्वीही आल्या होत्या। डान्स बार बंद केले तेव्हाही खूप धमक्या आल्या होत्या। ठार मारण्याच्या धमक्या आल्या, प्रयत्नही झाले, मात्र मी घाबरलो नाही। नक्षलवाद्यांनी देखील धमकी दिली होती, मात्र मी कुठल्याही धमक्यांना भीक घातली नाही, असं स्पष्ट मत त्यांनी व्यक्त केलं। खरं म्हणजे धमक्या या मला यापूर्वी देखील अनेक वेळा आल्या होत्या। म्हणजे अगदी मी जेव्हा शाखा प्रमुख होतो तेव्हा आमचे आनंद दिघे साहेब होते, त्यावेळेस देखील लेडीज बार बंद केले, मी डान्स बार बंद केले त्या काळात। त्यावेळेस देखील खूप धमक्या आल्या, ठार मारण्याच्या धमक्या आल्या आणि अनेक प्रयत्नही झाले, परंतु मी कधी घाबरलो नाही। गडचिरोलीचा मी पालकमंत्री होतो त्यावेळेस देखील नक्षलवाद्यांनी देखील मला धमक्या दिल्या, परंतु त्यांच्या धमक्यांना मी कधीच भीक घातली नाही। अशा अनेक वेळा मला धमक्या आल्या, पण या अशा धमक्यांना मी कधी भीक घातली नाही, धमक्यांना मी कधी घाबरलो नाही, घाबरणारही नाही। विधानसभा निवडणुकीत लोकांनी धक्का देऊन बाहेर बसवला आहे। त्यांनी बाळासाहेबांचे विचारांना धक्का दिला आहे, बाळासाहेबांचा विचार सोडला आहे। पक्षातील चांगल्या लोकांना धक्का मारून पक्ष बाहेर काढणारे जे नेते आहे, जनता त्यांना धक्का दिल्याशिवाय राहणार नाही। म्हणूनच शिवसैनिक आमच्या सोबत येत आहेत, विश्वास दाखवत आहेत। शेअर बाजारात ज्या शेअरची पत असते असेच शेअर लोक खरेदी करतात, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेत उद्धव ठाकरे गटावर निशाणा साधला। काही लोक म्हणाले धक्का पुरुष झाले। खरं म्हणजे त्यांना या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये लोकांनी मजबूत धक्का देऊन कायमचं घरी बसवलेलं आहे। खरं म्हणजे बाळासाहेबांच्या विचाराला धक्का देणारे आणि बाळासाहेबांचा विचार सोडणारे, किंबहुना पक्षातल्या चांगल्या लोकांना, त्यांची नावं मी घ्यायला गेलो तर खूप वेळ लागेल, पण जे चांगलं काम करणारे, पक्ष वाढवणारे लोक, त्यांना धक्का मारून बाहेर काढणारे जे पक्षाचे नेते आहेत, त्यांना जनता धक्का दिल्याशिवाय राहणार नाही। त्यामुळे शिवसैनिक आमच्या सोबत येत आहेत आणि शिवसैनिक सोबत येत आहेत, एक विश्वास दाखवत आहेत आणि या विश्वासाला पात्र ठरण्याचं काम शिवसेना बाळासाहेबांच्या विचाराची, आनंद दिघे साहेबांच्या विचारांची शिवसेना काम करते आहे। आणि म्हणून एक शेअर बाजाराचं तुम्हाला मी सांगतो, शेअर बाजारमध्ये ज्या कंपनीचे शेअर, त्याचे क्रेडिबिलिटी असते आणि विश्वास असतो, ते शेअर लोक खरेदी करतात। किती बाजारामध्ये उलथापालथ झाली तरी ते शेअर खालीवर होत नाहीत, असे आमची शिवसेना आहे।